हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. मिळून सारे जणी या सिरीजमध्ये आजचा आपला दुसरा विषय आहे, प्रत्येक मुलीनं पैसा कमवलाच पाहिजे का? या प्रश्नाचं माझ्या दृष्टीने उत्तर आहे हो. आता तो किती कमवला पाहिजे, कशासाठी कमवला पाहिजे, किती वेळ त्यासाठी दिला पाहिजे, हे त्या प्रत्येक स्त्रीवर अवलंबून आहे. पण प्रत्येक स्त्रीनं आपल्या स्वाभिमानासाठी, आपल्या इंडिपेंडन्ससाठी, आपल्या स्वतःच्या कॉन्फिडन्ससाठी अगदी महिन्याला 2000 कमवा, 5000 कमवा, कितीही कमवा, तुमचा किती वेळ त्याच्यामध्ये द्यायला तुम्हाला शक्य आहे तेवढा देऊन, जितके कमीत कमी किंवा जास्तीत जास्त जे काही तुम्हाला पैसे कमवता येत असतील ते नक्की कमवा. आता हा जो सगळा खटाटोप आहे, तुम्ही म्हणाल की माझा नवरा खूप सपोर्टिव्ह आहे, आम्ही खूप श्रीमंत आहे, मला असे माझ्याकडे एवढे पैसे कायम असतात, दिस अँड दॅट. हा सगळा मुद्दा ह्याच्यामध्ये गौण आहे. जेव्हा एक आपण स्त्री कमवत असते, जेव्हा आता स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये कमवण्यामध्ये खूप मोठा फरक आहे. जेव्हा एखादी स्त्री कमवत असते तेव्हा त्या स्त्रीला ती जी घरामध्ये पूर्णपणे गुरफटलेली असते किंवा घरामध्ये 100% जे तिचं डेडिकेशन असतं की सतत घर, मुलं, किचन, आवरणं आणि ह्या ज्या सतत लूपमध्ये असते, आणि जेव्हा तुम्ही हा लूप सोडून काहीतरी फायनान्शियल अर्निंग किंवा वेगळं काहीतरी करायचा विचार करता, तेव्हा तुम्हाला त्याच गोष्टीमध्ये जे तुम्ही अडकून पडलेला आहात, त्या गोष्टी ज्या तुम्हाला स्ट्रेस देत आहेत, त्या गोष्टी तुमचं आयुष्य जे कंटाळवाणं बनवत आहेत, ज्या तुम्हाला वर्थलेस आहे मी असं वाटत राहतं तुम्हाला की मी काही करत नाही आहे, वेगळं काही करत नाही आहे. आणि कधी तुम्हाला अशी सिच्युएशन आली की आता मला एखादी गोष्ट आवडली आहे, एखादी गोष्ट मला घ्यायची आहे, किंवा घरात दुर्दैवानं अशी सिच्युएशन आली की फायनान्शियल काही क्रायसिस आला, तर त्यावेळी चटकन असं वाटून जातं की मी थोडा प्रयत्न केला असता तर मी फायनान्शियली थोडीशी तरी इंडिपेंडंट झाली असते किंवा पूर्णपणे इंडिपेंडंट झाले असते. तर फक्त पैसा कमवणं ही गोष्ट, फक्त घरात पैसा आणणं इतकी सहज सोपी आहे स्त्रीसाठी असं समजू नका. जेव्हा स्त्री कमवते तेव्हा ती अनेक लोकांची इंटरॅक्शन्स करते, वेगवेगळ्या लोकांशी भेटते, त्या लोकांबरोबर विचारविनिमय होतो, त्यांच्या काही गोष्टी आपल्याला कळतात, त्यांची विचार करण्याची पद्धत आपल्याला कळते, पैसा काय पद्धतीनं मिळवता येतो, पैसा मिळवणं किती अवघड आहे आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सपेंडिचर किंवा त्याचं जे मॅनेजमेंट आहे ते करणं किती महत्त्वाचं आहे याचं अंडरस्टँडिंग होतं. एक प्रकारचा कॉन्फिडन्स त्या स्त्रीला येतो, कारण ती वेगवेगळ्या लोकांशी, माणसांशी, मुलींशी, बायकांशी, वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी सतत बोलत असते, काहीतरी सांगत असते. आणि एक घर आणि मग तो स्वयंपाक आणि ते किचन आणि मग ते घर आवरणं आणि मग तो टॉवेलच इथं का टाकला आणि मग तो सॉक्सच तिथं का पडला, ह्या अतिशय निरर्थक लूपमधून ती स्त्री थोडंसं जे क्रिएटिव्ह फील्ड आहे की ज्याच्यामध्ये मला थोडं प्रेझेंटेबल राहायला लागेल, मला आता समजा अगदी सोपं उदाहरण घेऊया, तुम्ही अगदी घरामध्ये स्टिचिंगचं काही काम करत असाल, तुम्ही घरातून सुरू केलं असेल, तर कोणीतरी भेटायला येणार आहे, कोणीतरी काहीतरी द्यायला येणार आहे, तर यू हॅव टू बी प्रेझेंटेबल. तुम्हाला त्यांच्याशी कसं बोलायला पाहिजे, ती समोरची व्यक्ती तुम्हाला काय सांगते, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड असतात. आणि जेव्हा तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट असता, जेव्हा तुमच्या पर्समध्ये तुमचे कमवलेले 2000, 5000, 10000 काहीही असू देत, ती जी अमाऊंट आहे ती तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स देते. तो एक वेगळा कॉन्फिडन्स, तो एक वेगळा काय म्हणू शकतो आपण, ती एक स्त्रीच्या चेहऱ्यावर, तिच्या बोलण्यातून, तिच्या एकूणच बॉडी लँग्वेजमधून तो एक कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट होतो आणि त्या स्त्रीची पर्सनॅलिटी संपूर्णपणे बदलून जाते. हा झाला तिचा पर्सनल ॲस्पेक्ट. फॅमिली ॲस्पेक्ट काय आहे, तर अनेक वेळा मी हे म्हणलेलं आहे की पुरुषांच्या बाबतीत सुद्धा आपण, जेव्हा पुरुष फक्त एकटाच कमवत असतो आणि त्याच्यावर सगळ्या घराची जबाबदारी असते, तेव्हा त्यालाही कुठंतरी हा स्ट्रेस असतो की मी एकटाच कमवतोय आणि जर काही असं दुर्दैवानं झालं, किंवा हल्ली नोकऱ्यांची खूप रिस्क असते, अनेक गोष्टींची रिस्क असते, आणि असं जर काही झालं तर मला सपोर्टला कोण, हा जो सतत त्याला स्ट्रेस आहे, तर हा स्ट्रेस एक कमवणारी बायको, मग ती अगदी थोडं का असेना, कमवणारी बायको असेल तर तो कुठंतरी होप असतो की ही कुठंतरी मला सपोर्ट देणारी आहे. तुमची वाईफ जर बरोबरीनं तुमच्या कमवत असेल, अगदी तुमच्यापेक्षा जास्त जरी कमवत असेल, तर यू जस्ट बी थँकफुल फॉर दॅट. कारण
फायनान्शियली घरामध्ये 2 व्यक्ती असणं सपोर्ट करणाऱ्या ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आता लाईफ एक्सपेक्टन्सी हा एकच गोष्ट नाही आहे की कुणी एक राहणं आणि एक जाणं ही याच्यामध्ये गोष्टच नाही आहे. हल्ली फायनान्सेस मॅनेज करणं किंवा पैसा लागण्याचं प्रमाण जे आहे, ती अमाऊंट आहे, ही खूप जास्त वाढलेली आहे. पूर्वीसारखं साधं सोपं सरळ आयुष्य राहिलेलं नाही आहे. त्यामुळे दोघं जण जरी कमवत असले, त्याच्यामध्ये जरी खूप डिफरन्स असला तरी एक कुठंतरी तो एक सपोर्ट असतो स्त्रीचा की ही थोडंसं कमवते, ह्यानं माझ्या घराला एवढा सपोर्ट होतो. आणखी एक फॅमिली ओरिएंटेड गोष्ट याच्यामध्ये होती की आपल्या घरातली मुलं बघत असतात की आपली आई हे घरातलं जे काही असेल ते मॅनेज करतीये आणि ते सोडून एक्स्ट्रा काहीतरी करतीये. आणि जेव्हा मुलं असं बघत असतात तेव्हा जे आपल्याकडं अतिशय सर्रास बघितलं जातं की आई कुठं काय करते, हे जे आहे ती जी एक प्रकारची इमेज असते आईची, ती संपूर्णपणे खोडली जाते. आई हे सोडून अजून काहीतरी करतीये. आईसाठी आपला बाबा मदत करतोय, आईसाठी आपले आजी आजोबा मदत करतात आणि एक फॅमिली मिळून आईला सपोर्ट करते आणि आईसुद्धा त्याला त्याच छान पद्धतीनं रेसिप्रोकेट करून आईसुद्धा तिचं जे रुटीन आहे ते सोडून वेगळं काहीतरी करते. हे आपलं मूल बघत असतं, हे आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत हे बघत असतात आणि त्यामुळं त्यांच्या नजरेमध्ये त्या स्त्रीबद्दलचा, त्या मुलीबद्दलचा रिस्पेक्ट वाढतो आणि जे ग्रँटेड घेतलं जातं की तिला काय वेळ असणारच आहे, ही गोष्ट खूप कमी होते. आणि जेव्हा ह्या पद्धतीचा रिस्पेक्ट त्या स्त्रीला मुलांच्या डोळ्यामध्ये, नवऱ्याच्या डोळ्यामध्ये, सासू-सासऱ्यांच्या डोळ्यामध्ये, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यामध्ये दिसायला लागतो की माझ्या असण्याची कदर आहे, माझ्या वेळेची कदर आहे, तेव्हा त्या स्त्रीला स्ट्रेस म्हणा, अँझायटी म्हणा किंवा उगाचच डिप्रेस्ड वाटणं किंवा माझी काही फारशी गरज नाही आहे किंवा माझं आयुष्य ह्याच गोष्टी करण्यामध्ये वाया चाललंय, हे जे थॉट्स असतात हे थॉट्स अशा स्त्रियांमध्ये येत नाही. आणि आपल्याकडं अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट इथं मला सांगायची आहे की स्त्रिया खूप उत्तम पद्धतीनं कमवत सुद्धा आहेत आत्ता, पण हाऊ टू मॅनेज देअर फायनान्सेस हे स्त्रियांनी अजून काही फारसं सिरियसली घेतलेलं नाही आहे. आता याच्यामध्ये पुरुषच सगळं करतात आणि मग ते स्त्रीला जमणारच नाही असं नाही आहे. आपण त्याच्यामध्ये अजून इंटरेस्ट घेतलेला नाही आहे, आपण अजून आपला वेळ त्याच्यामध्ये दिलेला नाही आहे. पण माझ्या दृष्टीने हे थोडंसं चुकतंय. जर तुम्ही काही महिन्याला 10,000, 15,000, 50,000, 1,00,000 जे काही कमवत असाल, ते 1,00,000 तुमच्या अर्थातच लाईफ पार्टनर बरोबर बसून मी हे कशा पद्धतीनं मॅनेज करू शकते, ह्याच्यात कोणकोणत्या गोष्टी असतात, मग त्याच्यामध्ये FD असतील, RD असतील, SAP असेल किंवा तुमचं शेअर मार्केट असेल किंवा अनेक ज्या ह्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये उत्तम पद्धतीनं फायनान्स मॅनेज केले जाऊ शकतात, ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या नवऱ्याकडून असू दे, वडिलांकडून, भावाकडून किंवा अगदी जे आपल्याला ह्याच्याबद्दल ऑथॉरिटीनं शिकवू शकतात अशा लोकांकडे जाऊन तुम्ही ह्या गोष्टी शिकून घ्या. कारण मुलं काही जन्मल्यापासून हे सगळं बॉईज म्हणजे मुलं पुरुष हे काही जन्मल्यापासून सगळं शिकून येत नाहीत, ते सुद्धा एकमेकांचं बघून विचारून ह्या गोष्टी शिकत असतात. तर आपणही त्याच पद्धतीनं फायनान्शियल लिटरसी म्हणजे आपला पैसा जो काही येतोय तो आपण उत्तम पद्धतीनं कसा प्लॅन करू शकतो, कसा मॅनेज करू शकतो, याच्यामध्ये पेन्शन प्लॅन्स आहेत किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही दोघांनी पार्टनर म्हणून आणि तुम्ही एक इंडिव्हिज्युअल म्हणून कशा पद्धतीनं मॅनेज करू शकता याचं रितसर प्रशिक्षण घ्या. आपल्या नवऱ्याकडून शिका, कुणाकडूनही शिका, पण हे शिकलं पाहिजे. मी फक्त कमवते आणि माझा पैसा असा ट्रान्सफर करते हे मला चुकीचं वाटतंय. याच्यामध्ये दोघांमध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजेच, पण तरीसुद्धा त्या स्त्रीला अगदी व्यवस्थित माहिती पाहिजे की आपल्या घराची फायनान्शियल सिच्युएशन काय आहे, आपले कुठे इन्व्हेस्टमेंट आहेत, आपल्या नवऱ्यानं कुठे इन्व्हेस्ट केलेत, मी कुठे इन्व्हेस्ट केले, ह्या सगळ्या गोष्टी स्त्रीला माहिती पाहिजे. आता हे मी सांगण्याचं कारण असं की बऱ्याच वेळा अनेकदा असे काही दुर्दैवी घटना घडतात की काही कारणानं अचानक ती व्यक्ती निघून जाते आणि मग मागं राहिलेल्या स्त्रियांना बँकेत कसं जायचं किंवा चेक कसा भरायचा किंवा अगदी कुठं अकाउंट्स आहेत आणि मग त्याच्यावर किती अमाऊंट आहे किंवा काय आपली फायनान्शियल कंडिशन आहे, आपल्यावर कर्ज आहे का, आपण कोणाचं काही देणं आहे का, कुणी आपल्याला काही देणं आहे का,
ह्या गोष्टीबद्दल सुतरामसुद्धा कल्पना नसते आणि मग त्या बिचाऱ्या घाबरून जातात, हडबडून जातात आणि मग अशा वेळी 100 जणांची मदत घेऊन मग हे कसं करायचं, ते कसं करायचं, हे त्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये शिकावं लागतं आणि मला वाटतं शिवाय कुणावरही येऊ नये. त्यामुळं डे 1 पासून जेव्हापासून तुम्ही पैसा कमवताय, अगर काही कमवतही नाही आहे तरीसुद्धा यू शुड नो ऑल दिस थिंग्स. तुम्हाला ह्या फायनान्सेसमधलं अगदी बेसिक तरी नॉलेज पाहिजे असं मला वाटतं आणि मला 100% खात्री आहे की भारतीय स्त्रिया याच्यामध्ये खूप मागं पडत आहेत. त्या उत्तम पद्धतीनं कमवत आहेत, उत्तम पद्धतीनं घरात पैसा आणत आहेत, पण त्या पैशाचं पुढं मॅनेजमेंट कसं करायचं हे थोडंसं आपण अजून शिकत नाही आहे. तर ते आपण शिकायला पाहिजे. प्रत्येक स्त्रीनं जसं मी आधी सांगितलं तसं थोडंसं का विना काहीतरी कमवायला पाहिजे. म्हणजे एखादी गिफ्ट घेताना किंवा एखादी आवडती साडी घेताना अशी तिरकी नजर करून घेऊ का किंवा मला आवडली आहे घेऊ शकते का असे प्रश्न आपल्याला विचारावे लागणार नाहीत. अगदी आपल्या मोस्ट नेसेसरी थिंग्स ज्या असतात, अगदी आपण मासपासून क्लासपर्यंत घेऊ की ज्या स्त्रीला अगदी बेसिक गोष्टी ज्या महिन्याला लागतात ते घेण्यासाठी सुद्धा असे हात कुणासमोरही पसरू नयेत, पसरावे लागू नयेत असं मला मनापासून वाटतं. त्यामुळं तुमचे अगदी थोडेसे पैसे, तुमचे महिन्याचे 1000, 2000, 5000 सुद्धा जेव्हा तुमच्या पर्समध्ये जातील आणि तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी जेव्हा असा हात पुढं करावा लागणार नाही किंवा 100 वेळा विचार करावा लागणार नाही की अरे मला असं कोणाला तरी गिफ्ट द्यायचं आहे आणि आता मी कसे पैसे मागू किंवा मी कसं देऊ, मला जर पटकन कोणी म्हणालं तर तू कशाला पैसे उगाचच खर्च करतीयेस, वाया घालवतीयेस आणि आपण कमवत नसल्यामुळं आपण पुढं काही याच्या बोलू शकत नाही. अशा अनेक स्त्रिया या सिच्युएशनमध्ये आहेत. तर आता आपण अशा युगामध्ये नाही आहे की तुमचं शिक्षण आणि मग ते त्याच पद्धतीनं तुम्ही कमवायला पाहिजे. शिक्षण हे आपल्याला अजून एक बेटर इंडिव्हिज्युअल बनवण्यासाठी असतं असं मला वाटतं. शिक्षणाशी रिलेटेड तुमचं फील्ड नसेल तरी चालेल. तुम्हाला जे आवडतं आहे तुमच्या आवडीला तुमचा बिझनेस बनवा, तुमच्या छंदाला तुमचा बिझनेस बनवा. हल्ली n नंबर ऑफ ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण कुठून तरी सुरुवात करा, तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हाल. आणि वुमन एम्पॉवरमेंटमध्ये एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला एनकरेज करणं, म्हणजे तुमच्या जवळ दुसरी कुठली स्त्री आहे की तिच्यामध्ये टॅलेंट आहे तर तिला सांगा की तू हे उत्तम पद्धतीनं करू शकतेस आणि तिची ती हॉबी किंवा तिचं ते टॅलेंट थोडंसं अर्निंगमध्ये बदलण्याचा त्या स्त्रीनं स्वतःनं आणि तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणींनी तिला एनकरेज करून प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामुळं आपली 50% जी पॉप्युलेशन आहे वुमेन्सची ती छान एंगेज होईल, ती स्वतः कॉन्फिडंट राहील, तिची फॅमिली थोडीशी स्ट्रेस फ्री राहील, मुलांसमोर एक चांगला डोळ्यासमोर आदर्श राहील की आपली आई चांगल्या पद्धतीनं कायम बिझी असते. त्या स्त्रीमुळे 4 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल आणि एकूणच समाजाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही असं मला मनापासून वाटतं. तर प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही आणि प्रयत्न करणाऱ्याला यशही मिळतंच. त्यामुळं आजपासूनच काहीतरी थोडंसं सर्च करायला सुरू करा. जे करत असाल ते अजून छान पद्धतीनं वाढवता कसं येईल याचा विचार करा आणि फायनान्शियली इंडिपेंडंट व्हा आणि फायनान्शियली लिटरेट व्हा, फायनान्शियली शिक्षित व्हा. त्याचा तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला नक्कीच फायदा होईल. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.